नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. ती तिच्या फ्रेंड्स सोबत जेवत होती मेसमध्ये. जेवताना अचानक तिला ताप आला. सडन अननोनली, काही नसताना, ना सर्दी खोकला वगैरे काही नाही, सडन ताप आला तिला. तर मैत्रिणी म्हटलं की ठीक आहे, जाऊ दे, तू एक काम कर, तू आराम कर, आम्ही तुझा प्लेट घेऊन येतो. थंडी शिवरिंग वगैरे पण होत होती. ती आली रूममध्ये, झोपली. झोपल्यानंतर ना तिला एकदम अनइझीनेस व्हायला लागला. सेम हॉस्टेल आणि नियर बाय रूम सेम होतं का नाही मला माहिती नाही, पण तीच बिल्डिंग. आणि मग तिला खूप अनइझीनेस व्हायला लागलं. त्याच्यानंतर मग तिने मैत्रिणीला सांगितलं की मला खूप बरं नाही वाटत आहे. आणि अचानक आहे ना च्या मैत्रिणी तिला ते प्लेट घेऊन वरती आलेलं ना, तिचं पूर्ण ना फेस फेल व्हायला लागलेलं. म्हणजे डोळे, फेस एकदम पफीनेस होतो ना, तसं होत होतं तिचं. सुजलेलं, हां, ॲक्च्युली सुजलेलं. एखादी मुंगी चावल्यानंतर कसं आपलं किंवा गांधीन माशी चावल्यावरती डोळे वगैरे कसे होतात, तसं झालेलं अगदी तिचं. तर मुली म्हटल्या की अचानक तू काय खाल्लं नाही, तुला कोणती एलर्जी वगैरे झाली आहे का, म्हणून वॉर्डनला सांगितलं. वॉर्डन म्हटले की एक काम कर, तिला ना आपण कॅज्युअल्टीला घेऊन जाऊया, हॉस्पिटलमध्ये नेऊया, काय प्रायमरी ट्रीटमेंट करूया आणि तिच्या फॅमिलीला इन्फॉर्म करूया की ऑब्व्हियसली मुलगी तरुण आहे, काही कमी जास्त होईल तर जबाबदारी असते म्हणून. तर ते म्हटलं ठीक आहे. तिला घेऊन गेलं हॉस्पिटलमध्ये, सगळं चेक केलं, नॉर्मल होती, पण स्वेलिंग कमी होत नव्हती, म्हणून तिला एक टॅबलेट दिली. टॅबलेट दिल्यानंतर तिला खूप, म्हणजे तिचे डोळे अचानक आहे ना, खूप रडल्यानंतर डोळे कसे लाल होतात तसे तिचे डोळे हळूहळू हळूहळू. तर सगळ्यांना ऑब्व्हियसली ते प्रायमरी तेच वाटलं की हिला कोणती तरी सिव्हिअर एलर्जी झाली आहे. पण नंतर नंतर ना ती एकदम, जसं जसं तिचे ते सिम्पटम्स वाढायला लागले ना, तसे तसे तिचं वागणं आणि तिच्या वोकल कॉर्ड्समध्ये ना चेंजेस यायला लागले. म्हणजे तिचा जो आवाज आहे ना, तो हळूहळू हेवियर 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 व्हायला लागला. त्याच्यातली तिची एकदम खास मैत्रीण आहे ना, ती लागली रडायला. ती म्हटली ही अशी नाही आहे, ही वेगळीच वागतीये, आणि तिला बघून ही रडायला लागली. मग तरी 8चा टाईम होता डिनरचा, आणि हे सगळ्या गोष्टींमध्ये 9-9:30चा टाईम होऊन गेलेला. मग वॉर्डन म्हटले की नाही, तिच्या फॅमिलीला इन्फॉर्म करा. फॅमिलीला इन्फॉर्म केलं, आणि जवळजवळ तास दीड तास तरी तास तरी 1 तास तरी पकड, तू बाईकने जरी गेलास चेंबूर किंवा मानखूर किंवा गोवंडी त्या साईडनी जरी तू हायवे पकडून गेलं तर 45 मिनिट्स टू 1 hour लागतो. तर हे लोक रात्री जसा फोन आला तर एक 15-20 मिनिटं तयारी करून निघायला, 9:45-10च्या अराउंड ते लोक निघाले घरातनं आणि हॉस्पिटलला पोचले. हॉस्पिटलला जेव्हा पोचले तर ही एकदम शांत बसली आहे, काहीच बोलत नाही आहे. समथिंग मला घरी जायचं आहे, मला घरी जायचं आहे, हे एकच तिच्या तोंडातून. पण तिचा व्होकल्स, तिचा जो साऊंड आहे ना, त्याच्या व्यतिरिक्त वेगळा जड आवाज होता. नॉर्मल मुलीसारखीच बोलत होती, पण एकदम जड आवाजामध्ये. तिचा आवाज नव्हता. तिचा नव्हताच, बेसिकली तिचा नव्हताच, असं तू पकड. तर मग तेव्हा हे लोक तिला म्हटले की, मग ती वॉर्डन भेटली. म्हणते आम्हाला पण एक्झॅक्टली माहिती नाही, हिने काही खाल्लं नाही, हिला सडन ताप आला. मैत्रिणी म्हटल्या की तू रूममध्ये जाऊन आराम कर, आणि ते ताट घेऊन गेले वरती, ही जेवल म्हणून. पण अन्नाचं काहीच खाल्लं, आणि जर एलर्जी असतेच तर इतर कोणाला काहीतरी झालं असतं, पण हिला अचानक खायच्या आधीच, आणि हिने काय खाल्लंच नाही. बाहेर काय खाल्लं का विचारपूस केली, काहीच नाही. मग नंतर ते लोक म्हटले की नाही, तुम्ही घेऊन जा हिला, आणि जस्ट मेडिकल सर्टिफिकेट आम्हाला नंतर तुम्ही आणून द्या. आता तुम्ही तिला घेऊन जा, कारण की हिचा आवाजामुळे ना बाकीच्या मुली घाबरत आहेत, उगाच रात्र काढायची आणि हे नको म्हणून. तर त्या म्हटलं की ठीक आहे. मग हिला स्कूटी होती, हिला बसवलं. तिच्या एक कझिन आहे ती, आणि एक मुलगा, ते दोघं बाईकने गेलेले हिला घ्यायला. मग हिला मध्ये बसवलं, आणि ते लोक घराच्या दिशेने येत होते. घराच्या दिशेने येऊसपर्यंत ती पूर्ण गाडीमध्ये बसली ना, तेव्हापासून ती नुसती अशी हालत होती, डुलतात म्हणतात ना, तशी ती करत होती त्या गाडीमध्ये, मध्ये सीटवरती बसून. तर जी तो चालवणार होता म्हणतो, एवढी गाडी हलवू नको, आपण सगळेच पडू. नाही, मला घरी जायचंय. आणि तेच ती अशी डुलत कंटिन्यू तशीच करत होती. मग तिच्यासोबतची जी कझिन होती ना, ती तिला ओरडली की तू अशी काय झालंय तुला. तिला पण समजत नव्हतं, तिला वाटलं मेडिकल इश्यूजच आहे काहीतरी.
काय झालं तर तिला काही समजत नव्हतं. नंतर मग ते लोक घरी आले, ॲट एनी हाव घरी आले. तर त्यांचं घर असं आहे ना की तिथं थोडंसं एक डिस्टन्सवरती आहे ना, तिन्ही तिन्ही धर्माचे असे मशानभूमी आहेत. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असे तिन्ही आहेत. आणि त्या मशानभूमीच्या आणि त्या सिमेट्रीच्या जस्ट मागं घरं आहेत, भरपूर घरं आहेत, नॉर्मल एक वस्ती आहे. तर असं म्हणजे कधी तू त्यांच्या घरातून असं विंडो खोलून बघशील तर तुला कब्रस्तानच असं दिसेल किंवा भरपूर अशा हां ते तो भाग दिसेल असं होतं. तर ते थोडंसं त्यांच्या घरापासून हार्डली एक 5 मिनिटाच्या अंतरावरती असेल. तर त्या मुलीला आहे ना नेहमी ती कंप्लेंट करायची की मला राईट साईडला ना टोचल्यासारखं दुखतं, मला राईट साईडला टोचल्यासारखं दुखतं. टोचते. हां, कोणतरी टोचतं असं पिन मारतं ना सडन ट्रेकिंग तसं. तिला खूप इंटेन्स पेन होतं त्या गोष्टीचं. पण सगळ्यांनी काय म्हटलं की ठीक आहे ना, तुला काय किडनी स्टोन असेल, रेडिएटिंग पेन आहे, तुला त्रास होत असेल, इतर गोष्टी असतील, आपण चेक करू, सोनोग्राफी करू, इतर गोष्टी भरपूर तिच्या केल्या. ते सगळ्या नॉर्मल होत्या. जेव्हा ती घरी आली ना तर तिला बघून घरातले ती लहान लहान मुलं असतात ना घरचेच, ते बघूनच रडायला लागले, तिला बघून रडायला लागले. तर तिला बघून रडतील म्हणून हे झोपणार नाहीत म्हणून ते काय बोलले की एक काम कर, तू आंटीच्या घरी जा, तिकडे जा आणि तू त्यांना तू तिकडंच आम्ही सकाळी येतो, हिला घेऊन जा. आता तिच्या आईला वगैरे भेटवलं तर ती नॉर्मल वाटली. जेव्हा ती गेली तिकडे घरी तर तो एक असा रस्ता आहे ना, ह्या साईडला ते मशानभूमी वगैरे आणि ह्या साईडला म्हणजे सपोज तू आता सपोज लेफ्टला ते मशानभूमी आणि राईटला टर्न घेतलं की तो तिच्या आंटीच्या इकडचं जाणारा रस्ता आहे. तर जेव्हा ते लोक घरातून निघाले, तिला विचारलं जेवणार का काय, तरी तिचं ते डुलणं काय थांबे नसती, कंटिन्यू एक सोबत स्विंग करते हळू का असे ना, ती स्विंग करतच आहे. तर तिला नंतर मग सांगितलं की हे बघ, ती रिस्पॉन्स सगळ्या गोष्टीला करत होती, पण सडनच ती वेगळीच वियर्ड वागत होती. सडन मला ती म्हणायची की एकदम मला घरी जायचं आहे, एकच रट आहे, मला घरी जायचं आहे, मला फिरायचं आहे, मला घरी जायचं आहे. ह्या 2 गोष्टीशिवाय ती जास्त काही बोलत नव्हती. मग बाईकनी जेव्हा त्यांनी राईट टर्न घेतला घरातून निघून थोडंसं पुढं जाऊन, ती जोरात किंचळली. एक तरी 10:30 नाही 11 11:30चा टाईम झाला असेल. रस्त्यावरती एवढे कोणी रहदारी नसते. एवढ्या जोरात ती किंचळली ना की त्याने इतक्या जोरातचा ब्रेक मारला ना की ते ब्रेक मारला आणि सडन सगळे असे पुढे येतात ना तसं झालं. आणि त्यांनी एकदम स्टँड घेतला आणि जराशी गाडी टेंट झाली तर ते थोडेसे असे पडले नाही, पण हलकेसे असे हे झाले. मग तो म्हणतो, अरे काय चाललंय तुझं, एवढं काय तू विचित्र वागायला लागलीस, काय झालंय. म्हणते, अरे माझं घर मागं राहिलं, तू इथे कुठे घेऊन चालला. तर तो म्हणतो, घर मागं, हां आता घरातूनच आलो, आपण आता आंटीच्या घरी चाललोय, तू काय झालं तुला. तर त्याने तिच्या खांद्यावरती हात टाकला की काय प्रॉब्लेम, काय होतोय तुला, काय त्रास होतोय वगैरे. म्हणतो मग ती बोलायला लागली एकदम अशा जड आवाजामध्ये की तुला माहिती नाही का माझं घर मागे आहे, तुला एवढं तरी कळलं पाहिजे की तू माझ्या घराच्या दारावरती तरी नेऊन सोड, गेटवरती तरी नेऊन सोड. तो म्हणतो, हिच्या घराला कोणता गेट, आणि ती राहते चाळीमध्ये, हिच्या घराला कोणता गेट. त्याला अंदाज येतच नाहीये काय होतंय. म्हणते, हे बघ मला ना आत्ता इथे बरं वाटते, मी फिरते, मला फिरायचंय, मला खूप फिरायचंय, मला सगळ्या दुनियामध्ये फिरायचंय, मला इथे पण जायचं, मला तिथे पण जायचंय, पण मला माझा रूम नाही आवडत. तो म्हणतो, तुझा रूम कोणता, हॉस्टेलचा बोलतेस. म्हणते, नाही मला तो नाही, मला माझा रूम नाही आवडत, त्या खोलीमध्ये मला हवाच लागत नाहीये, आणि मला गेट आहे ना माझ्या घराचा गेट, तो खूप मोठा आहे. तो अशी म्हणजे असं विचित्र काय बोलतीये ना. हां, पण नंतर त्याने त्या गोष्टीचा खूप विचार केला. तेव्हा त्याला कळालं की जो टर्न घेतलेला आणि ती ज्या दिशेने दाखवत होती तो होता मशानभूमीचा, तो जे सिमेंट्रीचा एरिया होता तिकडचा होता. तेव्हा त्याला थोडंसं क्लिक झालं की ही जे गेट बोलते ना, ते कब्रस्तानचा जो गेट असतो ना तो केवढा मोठा असतो, ती त्या गोष्टीविषयी बोलत होती. सेकंड थिंग, तिला मे बी किंवा तो जो कोणी तिच्या अंगात असेल किंवा जे काही एंटिटी असेल त्याला बरी केलं असेल,
तर तो आतमध्ये जेव्हा ऑब्व्हियसली आतमध्ये ऑक्सिजन लेवल नसणार किंवा आता ते आपण मृतांना तर आपण ऑक्सिजन काय नसलं काय त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. पण ऑब्व्हियसली त्यांचाही काही जीव गुदमरत असेल, जीव नसतो वगैरे त्याच्यामध्ये, पण ते एक दाब पडल्यासारखं, एक ठिकाणी कोंडल्यासारखं, तर ते त्या गोष्टीचं पॉइंट आउट करत होती. म्हणजे तो ग्रेव्हयार्ड आहे तिचा किंवा तो व्यक्तीचा, त्याच्यामध्ये कम्फर्टेबल नाही आहे, तिथे अडकल्यासारखं आहे, म्हणून त्यांना फिरायचं आहे. आणि तो जो गेट आहे तो तिचा घराचा जो गेट आहे तो स्मशानभूमीचा किंवा तो कब्रस्तानाचा गेट आहे असं तिने ते कोड लँग्वेजमध्ये सांगितलं. त्या दिवसानंतर त्याला एवढा त्रास व्हायला लागला, त्याच्यासोबत निगेटिव्ह एनर्जीज घडायला लागलेल्या आहे. कारण की तिच्यासोबत जो हे सगळं घडल्यानंतर मी तुला सांगितलं ना, तिला असं पिन पॉईंट होत होतं, शार्प पेन होत होतं, तर एक मुलाने तिच्यासाठी जीव दिलेला. एक मुलाने त्या मुलीसाठी जीव दिलेला आणि तो तिच्या मागे कंटिन्यू होत होता. आणि हे सगळं तो व्यक्ती करत होता, तो मुलगा. आणि त्याच्यासोबत आता म्हणतात ना, एक वारं आलं की त्याच्यासोबत दुसरे पण येतात नकळत. तर तसं त्याच्यासोबत अजून एक एंटिटी त्याच्यासोबत जॉईन झालेली आणि ते दोघं मिळून तिला त्रास देत होते. बापरे. आणि त्याच्यानंतर तिला खूप त्रास झाला. आता ती ठीक आहे, पण तिला असं त्रास होत असतो मध्ये अधे. आणि हे जेव्हा आम्हाला असं कळालं की म्हणजे असं इनडायरेक्टली कोड लँग्वेज, म्हणजे इरलिव्हंट टॉक होता, पण तो टॉकमध्ये पण ना थोडं लक्ष देऊन ऐकलं ना आपण, त्यांचं काय म्हणणं आहे ते आपल्याला कळतं. पण म्हणजे तो एक्सपिरियन्स आणि तो नाईटचा जो टाईम होता ना, तो खूप विचित्र होता. आणि मग त्याच काही दिवसांनंतर तो शेजारी झोपलेला, तो मुलगा जो आहे ना, जो तिच्याशी बोललेला आणि त्या व्यक्तीने त्याला सांगितलेलं की माझं घर असं आहे, गेट असं आहे, हे आहे ते आहे. तर तो मुलगा झोपलेला, रात्रीचे 2-2:30 त्यावेळेस ते लोक ह्याला जायचे, जे लग्नामध्ये वगैरे कॅटरिंग सर्व्हिसेस असतात ना, त्याच्यासाठी ते लोक जायचे. तर तो लेट आल्यानंतर तो म्हटला की मम्मीला कशाला त्रास आहे, मी शेजारच्या रूममध्ये झोपतो. तो ते पण त्यांचंच होता. आणि तो झोपला. त्याची आई अशी पण खूप लेट नाईट वगैरे एकटी असायची, तर टी व्ही वगैरे बघत होती. एक 12-12:30 वगैरे झाले असतील. तर तो लेट आल्यानंतर झोपला. तो झोपल्यानंतर त्याच्या मोबाईलवरून फोन गेला त्याच्या आईला. आणि त्याच्या आईला फोन गेल्यानंतर तो एकदम असा आवाज होता ना की एकदम थकलेला, दमलेला. आणि म्हणजे असं तुला सांगू, एकदम मी एकदम असं हळू एकदम म्हणजे खूप कष्टाने तो बोलतोय. तर त्याच्या आईने फोन उचलला, म्हणते हां तू आलायस ना, आता तुला रात्रीचा माझ्याशी मस्ती करायला सुचते की म्हणजे असं काहीतरी. तिला असं वाटलं की हां ठीक आहे, आता हा मला काहीतरी प्रँक करतोय वगैरे. तर तिने इग्नोर केलं. म्हणते अरे किती वाजले, काय ते एवढं काय झालंय, तुला जेवला खावलंयस, आता झोप तू. आता शेवटी आई, तर तिला वाटलं की मी माझं काय ते बोलले, पण मला समोरून त्याचा आवाज फक्त कष्टासारखा आणि एकदम असं हळू येतोय. त्याला दुखत तर नसेल ना, त्याला काय तर झालं तर नसेल ना, हा झोपतो बोलला पण दुसरीकडे कुठे गेला का, मुलांमध्ये भांडणं झालंय का, असं तिला भरपूर तिच्या मनामध्ये प्रश्न येत होते. मग तिने फोन केला, तिच्या मुलाला पुन्हा फोन उचलला गेला. पण ह्यावेळेस आवाज नव्हता, फक्त एकच आवाज होता, हा एवढाच आवाज होता. तर ती म्हटली असं मला काय असं विचित्र आवाज काय येतोय म्हणून, नाही का. तिला त्यावेळेस पण थोडा डाऊट आला की हा मला घाबरवतोय किंवा असतात ना मुलं काही काही खोडकर असतात. तर तिला मग तिने फोन कट केला, जाऊ दे हा असाच करतोय, जाऊ दे हा काय बोलत पण नाहीये. तर तिने अंथरूण घेतलं, मस्त अंगावरती घेतलं आणि झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ना झोप लागेना. तर त्याच्यानंतर तिने म्हटले की ठीक आहे, बाजूलाच झोपलाय ना तसाही, जाऊन बघते कसं आहे, काय खरंच आहे का, कुठं गेलाय मला न सांगता. म्हणून ती शेजारच्या रूममध्ये आली. जशी तिने डोर ओपन केला ना, तसं त्याच्या पायथ्याशी एक व्यक्ती बसलेली, जी अननोन होती. आणि ती म्हणजे त्याला माहितीच नाही की कोण माझा फोन ऑपरेट करते काय.
ती व्यक्ती दिसायला तिचा फेस तर दिसला नाही, फक्त एक असं व्यक्ती बसली असं तिला दिसलंय. आणि जेव्हा तिने जोरात ओरडली आहे ना, तेव्हा तो खडबडून उठला आणि म्हणतो, काय झालं मम्मी? ती व्यक्ती अजूनही त्या रूममध्येच होती. ती दिसतही नव्हती, म्हणजे त्याला नव्हती दिसत पण हिला दिसत होती आणि हिला दिसतात असे निगेटिव्ह एनर्जीज तिला दिसतात. तर ती म्हटली की तू मला इथून उठ आणि माझ्यासोबत झोप. म्हणतो, काय घाबरतेस का तू असं वगैरे. म्हणते, हां मी घाबरते, मला कसं तरी होतं, तू माझ्यासोबत झोप, इथे नको झोपू. आणि कंटिन्यू म्हणजे तिला असं इंटिमेशन किंवा असं एक निगेटिव्हिटी असं वाटत होतं की काहीतरी आहे. त्यावेळेस तिने काय एवढं लक्ष नाही दिलं. मग नंतर सकाळ झाल्यानंतर म्हणते, अरे तू मला फोन केलेलास का रात्रीचा? म्हणतो, नाही मी नाही, मी आलो तर असं झोपलो ना मम्मी, मला माहितीच नाही, तू एवढ्या जोराची ओरडली म्हणून मी घाबरलो, मला वाटतं कोणी चोर आलं, काय झालं, एवढं काय जोरात ओरडली. मग तिने त्याला सांगितलं की तुझ्या पायथ्याशी तुझा मोबाईल तुझ्या डोक्याशी असतो, पण तो मोबाईल तुझ्या पायाच्या तिकडे होता आणि तिथे एक व्यक्ती बसलेली जी मी ओळखत नाही आणि ती काय होती मला फेस तर नाही दिसला, पण ती खूप विचित्र पद्धतीने बसलेली तुझ्याजवळ आणि ते खूप वियर्ड होतं, जे मी तुझ्यासोबत बघितलं. जर मी नसते आले तर माहिती नाही तुझ्या जीवाचं काय झालं असतं. तर हे इन्सिडेंट त्याच्यासोबत त्या मुलीशी तो कॉन्टॅक्टमध्ये होता ना, त्यावेळेस ते सगळं घडलेलं आणि त्याच्यानंतर हे मे बी ती एनर्जी त्याच्यासोबत आली असेल किंवा फॉलो करत असेल किंवा काय. तर ते खूप खूप म्हणजे असं वियर्ड होतं गोष्टी झालेल्या. आणि त्याच्या आईने त्याला काहीच दिसलं नाही, त्याच्या आईला दिसलं. त्याच्या आईला दिसलं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.